नाही, या जलयात्रेच्या माध्यमातून आपण शेवटी जे राज्य सरकारच्या पुढाकारानं जलसंपदा विभागातून जे काम सुरू आहे, पाणी संवर्धन किती महत्त्वाचं आहे आणि बदलणाऱ्या हवामानाचा परिणाम हा कसा होत चाललेला आहे याचीसुद्धा माहिती त्या लोकांना मिळावी, हा एक त्यामध्ये उद्देश आहे. विशेष करून आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव तर करतोच आपण, परंतु त्यांच्या दूरदृष्टीमुळे किती या जलसंचयनावर परिणाम, किती उत्तम काम झालं आणि तो आजच्या पिढीला किती प्रेरणादायी आहे हे सुद्धा आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचा जो संकल्प आहे दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा, त्यासाठी राज्य सरकार ज्या विविध उपाययोजना करत आहे ते सुद्धा लोकांसमोर आम्ही मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे 5 LED आणणार आहे, ते कंटिन्युअस निरंद ते क्लिपिंग दाखवत राहतील. आपला हेतू चांगला आहे, परंतु जिथून आपण सुरुवात करणार त्र्यंबकेश्वर गोदावरीचं उगमस्थान आहे, ती नदी बारमाही नाही आहे. ती बारमाही कशी व्हावी यासाठी शासनाचे काय प्रयत्न असणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं जे आता कुंभमेळा तोंडावर आहे, गोदावरीचं प्रदूषणच एवढं भयंकर झालेलं आहे, तर जे भाविक येतात त्यांना तिथे जल प्राशन करणं काय डुबकी मारणं पण त्यांना असंही होतं. अशी सध्याची गोदावरीची परिस्थिती आहे. नाही, आता जो मला सांगायला आपल्याला आनंद होतो की जो कोकण उल्हास खोऱ्यातलं पाणी आपण जे गोदावरीमध्ये आणतो आहे ते सुरुवातीला 55 TMC होतं. नंतर मी मंत्री झाल्यानंतर आम्ही आणखीन त्याच्यामध्ये सर्वेक्षण करून आता ती एकूण 78 TMC पाणी येणार आहे. त्याचा PFR तयार आहे आणि आता मला वाटतं पुढच्या 4 महिन्यात DPR तयार करून आपण मला वाटतं 4 महिन्यामध्ये आपण टेंडरसुद्धा जाऊ. आपण साधारण 90,000 कोटी रुपये त्याला खर्च अपेक्षित आहे. वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही आता देशातल्या नामवंत कंपन्यांना बोलावलं होतं की जे हायब्रिड एम्युनिटीमध्ये ते करू शकतात काय, म्हणजे एम्युनिटी आपण हायब्रिड एन्युटीमध्ये, कारण ते सुरुवात गुंतवणूक त्यांची करायची आहे, वेगळं मॉडेल तयार केलेलं आहे. तर सगळ्या मेजर कंपन्यांनी प्रेझेंटेशन दिलेलं आहे की जर इंटरेस्टेड, म्हणजे आत्ताच त्यांनी जर सहभागी झालं तर आमचं सर्वेक्षण जे चाललेलं आहे पूर्ण झाले सर्वेक्षण, पण आणखीन जे वॉन्ट टू रिफाईन आणखीन त्यात काही सुधारणा करायचं असेल ते करू शकतं. म्हणजे ते एक मेजर पाण्याचा स्रोत आपण उल्हास खोऱ्यातून या ठिकाणी निर्माण करण्याचं जे माननीय मुख्यमंत्र्यांची संकल्पना होती ती आता आपण पूर्णकरण देतो. दमणगंगा गोदावरी जे आहे ते जे आपण वेगळं 12,000 कोटीचा प्रकल्प सिन्नरच्या दुष्काळ भागासाठी आणतो. आपण सिन्नर आणि संगमनेर तालुक्यातील जो दुष्काळ भाग आहे सिन्नर तालुका लगत भोजापूरचा, त्याचा भाग त्याला म्हणतो आपण लगेच टेंडरला जातो. ते आता त्याचे सगळे DPR तयार आहे, तिथं टेंडर प्रक्रिया बाकी आहे ती आम्ही पूर्ण ते सुरू करतो. अशा पद्धतीने कामाला गती देण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपण जो मुद्दा म्हणता तो नदी प्रदूषित झालेली, मी पहिल्या दिवशीच आल्यानंतर ज्यावेळी मी गंगा आरतीला गेलो होतो त्यावेळी मी हेच माझा सातत्याचा प्रयत्न आहे महापालिकेनं सांगणं होतं की नाशिक असेल, पुणे महानगरपालिका असेल, प्रचंड पाणी दूषित होतं आहे आणि रिसायकलिंग करता आत्तापर्यंत लक्ष दिलं गेलं नाही. तर मला सांगायला आनंद होतो की माननीय मुख्यमंत्र्यांनी आता याच्यामध्ये ह्या कुंभामध्ये त्याचे 1800 कोटी रुपयाची काहीतरी तरतूद आता ह्या HTP प्लांटसाठी केलेली आहे. मला वाटतं हे वर्षभरामध्ये जर प्लांट बसले तर पूर्ण डाऊनस्ट्रीमला सुद्धा प्रॉब्लेम आहे ना, कारण डाऊनस्ट्रीमला जे कॅनॉल आहे नदीच्या मधमेश्वरून सुरू होतात किंवा पुण्याचे कॅनॉल सुरू होतात, तर त्या पाणीपुरवठा योजना आहेत किंवा शेतीला आम्ही पाणी देतो त्या कॅनॉलमधून, त्या शेतीचं पाणी विहिरीचं पाणीसुद्धा प्रदूषित होतं. असे अनेक फॅक्टर्स आहे, पण आम्ही त्याच्यामध्ये अतिशय कठोर पाऊल उचलतो आहे. आणि महापालिका जर करणार नसेल तर शेवटी जेवढं पाणी त्यांचं रिसायकलिंग होईल तेवढं पाणी फक्त आम्ही त्यांना देऊ, त्यापेक्षा जास्त पाणी देता येणार नाही त्यांना. नाही, आता 2 भाग आहेत त्यामध्ये. पहिला भाग बरेच अतिक्रमण आपण आता धरणाच्या भोवताली आपण काढतो आहे आणि बहुतांशी जागा जलसंपदा खात्याच्या नावावरही नव्हत्या. मी गेले 6 महिने 7 महिने आम्ही प्रयत्न करून आपल्याला आश्चर्य वाटेल 56,000 एकर जमीन आम्ही या 6 महिन्यात जलसंपदा खात्याचं नाव लावून घेतली. म्हणजे इतका एक्सटेन्सिव्ह सर्वे करून महसूल खात्या मदतीने 56,000 एकर्स म्हणजे कमी म्हणजे मोठी तशी
व्याप्ती होती याला. आणि आपण जे म्हणता त्यामुळे आता ही जी कारवाई सुरू होते आम्ही कारवाई करायला जावं तर लक्षात येतं की जमीन नावाला नाही जलसंपदा असे बऱ्याच ठिकाणी घडले. तर आता आम्ही ती कारवाई सुरू करतो आणि स्वतंत्र जे महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स आहे आपल्या राज्य सरकारचं त्यांनाच आम्ही आता हे सगळ्या धरण सुरक्षिततेचं काम द्यायचा आम्ही निर्णय केलेला आहे.